स्वीटीची स्टोरी खूप छान आहे. तुमच्या सगळ्यांना इन्स्पायर करेल अशी स्टोरी तिची. खेडेगावातून आली पुण्यामध्ये आणि पुण्यात आल्यानंतर तिला काहीतरी बनायचं होतं, जॉब करायचा होता आणि तिने छोटे मोठे जॉब सुद्धा केले. पण तिला हे कळलं की स्किलशिवाय काही नाही आहे, आपल्याला स्किल डेव्हलप स्वतःला करावं लागेल आणि त्यानंतर चांगला जॉब मिळेल. म्हणजे जॉब प्रत्येकालाच मिळतोच, म्हणजे एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीला जॉब मिळणार नाही, म्हणजे काम मिळणार नाही. तिने हे लक्षात घेतलं की आपल्याला स्किल डेव्हलप करावी लागेल तरच आपल्याला चांगला जॉब मिळेल किंवा आपल्या हे त्या पगारीपेक्षा जास्त पगार मिळवायचे असेल तर आपल्याला स्वतःकडे चांगलं स्किल घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे तिने ग्राफिक डिझायनिंग कोर्स जॉईन केला. पहिल्या टर्ममध्ये ती आय गेस तिने ते वर्कआउट पण झाली त्यातून, म्हणजे तिला जमलं नाही, तसं हार्ड गेलं. पण परत जी तिने ती आली, थोड्या लाईफमध्ये डिस्टर्बन्स आले तिच्या लाईफमध्ये बरेच, आणि तिने नंतर मग जे पकडला तो स्पीड पकडली आणि ऑब्व्हियसली फॅकल्टीने पण खूप छान सपोर्ट केला आणि खूप चांगले असाइनमेंट्स करून ती ज्या कंपनीत लागली आहे त्यांनी तिच्या असाइनमेंट्सना बघून तर लगेच सिलेक्शन सुद्धा केलं. द प्रेझन्स ऑफ माइंड, जी टॉकिंग वगैरे ह्या गोष्टी तर आहेतच, पण वर्क पण खूप महत्वाचं असतं. सो ती अशीच पुढे मोठी होत जाऊ. आज तिला जे जॉब भेटलाय तो खूप चांगला आहे. कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट. आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा, विद्यार्थ्यांनी तिच्यासारखी अशी चिकाटी करावी. खरंच तिला खूप त्रास सहन करून ती पुढे आलेली आहे. ती तिचं स्वतःचं इथं घर नाहीये, खेड्यातून येऊन ती इथे रिलेटिव्हकडे राहून तिने शिक्षण घेतलं आणि आज ती स्वतःच्या पायावर उभी आहे. सो क्लॅप फॉर द सिटी. मेगाट्रॉन एखादा स्टुडंट ज्यावेळेस आतापर्यंत हजारो स्टुडंट्स मेगाट्रॉन मधून पास आउट झाले आणि जॉब करतायत. हजारो कशाला, जास्त असेल हजारापेक्षा. त्या प्रत्येकाला परत येण्याचे चान्सेस असतात कधी काही अडचण असेल तर. स्वीटीला सुद्धा भविष्यात कधीही काही करत असताना किंवा नॉलेज अपडेट करत असताना मेगाट्रॉन मध्ये ऑलवेज वेलकम असेल. एखादं सॉफ्टवेअर समजा अपडेट झालं, फॉर एक्झाम्पल ती ग्राफिक डिझाईन मध्ये जे काही सॉफ्टवेअर झाले असतील आणि ते सॉफ्टवेअर भविष्यात अपडेट होतच ना, दरवर्षी अपडेट होतं आणि तुला ते अवघड जात असतील, तिने परत येऊ शकते. आणि तुम्ही सुद्धा जे पासआउट होताल आणि झालेले आहात स्टुडंट, त्या प्रत्येकाला चान्स आहे की मेगाट्रॉन मध्ये आपलं नॉलेज अपग्रेड करायला लाईफ टाईम चान्स आहे. एकमेव असं इन्स्टिट्यूशन असेल भारतामध्ये की ज्यामध्ये सॉफ्टवेअर अपडेट झालं तरी परत चान्स आहे येण्यासाठी विदाउट एनी फीस. तुम्ही तुमचं पर्टिक्युलर जे काही सॉफ्टवेअर शिकला असाल ते सॉफ्टवेअर तुम्ही परत रिकव्हर करू शकता. सो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन स्वीटी. आणि खूप जास्त काम करायचं, घरच्यांचं नाव मोठं करायचं, आई वडिलांना असं गर्व झाला पाहिजे तुझ्यावरती. सगळ्यांमध्ये त्यांनी चर्चा केली पाहिजे की आमची स्वीटी खूप सेटल झालेली प्रॉपरली. आपली एक स्टुडंट आहेत, आपले बरेच स्टुडंट असे आहेत की जे सक्सेस होताना आपल्याकडे येतात परत. रिसेंटली एक स्टुडंट आहे तिने जॉब मधून गाडी घेतली विकत. ओके, म्हणजे टू व्हीलर घेतली, पण दॅट इज ऑल्सो गुड. 1 लाख रुपयाची टू व्हीलर तिची स्कूटी आहे. सो ती स्वतः स्कूटी घेऊन आली होती की ही सॅलरीतून माझ्या मिळालेली आहे, जॉबला लागली मी, वर्षभरात माझी सॅलरी मी जमा केली, त्यातून मी गाडी घेतली. सो आम्ही त्यांना विश केलं की पुढच्या वेळेस ती इथे नाही पाहिजे. सो तुम्ही सुद्धा तुमचे जे काही ड्रीम्स आहेत ते ड्रीम्स आपल्या या स्किल डेव्हलपमेंट मधून पूर्ण करू शकता. सो ऑल द बेस्ट फॉर ऑल. ओके. बाबतीत प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये खूप सपोर्ट केला गौरव सरांनी, मॅमनी सुद्धा. अगदी मी किती वेळा 2-3 वेळा बॅचमध्ये बसले असेल, पण मला खरंच हार्ड जात होतं, जेणेकरून मी प्रॅक्टिस नव्हते करत, त्याच्यामुळे मला खूप हार्ड जात होतं. पण गौरव सरांनी स्पेशली माझ्याकडे लक्ष देऊन प्रत्येक असाइनमेंट कम्प्लीट करून सगळं माझ्याकडनं पूर्ण प्रॉपर करून घेतलं, म्हणून तर आज मी चांगल्या जॉबला लागली आहे. ओके. काय गायडन्स करतील नवीन स्टुडंटसाठी मी हेच गाईड करेल की जरी तुम्हाला आता समजा सॉफ्टवेअर नाही समजलं तरी सुद्धा तुम्ही असं लगेच हार मानून लगेच की नाही जमत आहे तर मी सोडून देतो असं काही विचार करू नका. तुम्हाला जरी आत्ता जरी नाही जमलं तरी इथे फॅकल्टी सगळे सपोर्टेड आहेत. तुम्ही किती वेळा जरी नाही समजलं तरी परत रिपीटमध्ये बॅचमध्ये बसू शकता, तुम्हाला फुल सपोर्ट मिळेल. अच्छा, पुढील तुझ्या करिअर बद्दल काय, फ्युचरचा काय विचार केलाय? अजून जॉब तर लागतोच मेगाट्रॉन मधनं, बट पुढे काय विचार केलाय? पुढे अजून मी फक्त ग्राफिक मध्येच नाही करणार आहे, तर मी बाकीचे सगळे सॉफ्टवेअर शिकून तसं माझं प्लॅनिंग, माझा स्वतःचा बिझनेस करायचं प्लॅनिंग. ग्रेट. चलो, थँक्यू स्वीटी.